पंच दोन दोन मिनिटं पण सामना थांबवायचा पंच. येस. दोन मिनिटं फक्त. ऋषीदादांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलेलं असं एक व्यक्तिमत्व आहे. आदरणीय मी ऋषीदादा देसाई यांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय हुसेनजी शेख साहेब यांच्या वतीनं आम्हाला विनंती केली जाते. त्यामुळे ऋषीदादा आपण मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक गोड व्यक्तिमत्व, अंडरआर्म मधील एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत ते आदरणीय ऋषीदादा देसाई यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम ऋषीदादा, आपलं सहर्ष स्वागत आहे पुन्हा मंचावरती. गुड टोकल स्मृती चषक 2024 मध्ये यस अंपायर्स लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होईल. मैदानावरती सामना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा मॅच आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर रवी बंडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माही मैदानावरती दाखल झालेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क्सवरती विश्वनाथ यांचा पहिला बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. पहिला बॉल पडल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर उंची देखील पाहायला मिळाली. पंचाने वन बाउन्स देखील इशारा मात्र देखील दंडित केलं जातं विश्वनाथ यांना. आणि वाईटच्या मात्र सुरुवातीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 रन. एक पारितोषिक आहेत रवी बंड्यांच्या 3 षटकारांसाठी. स्वराज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र दिलं जाणार आहेत. पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर वेगवान तेज सरळ बॉल पाहायला मिळाला. अगदी वेगाने, प्रचंड वेगाने मात्र बॉल हाताळण्याचा प्रयत्न विश्वनाथ करतायत. पहिला बॉल जरी वाईड असला परंतु दुसरा बॉल मात्र मैदानावरती निर्धाव स्वरूपाने फेकला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बॉल नंतर धावसंख्या 1. यावेळचा स्ट्रोक लवकर पोझिशन
हाल हाल check हाल check हाल हाल check वेलकम बॅक पुन्हा सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक 2024 पर्व चौथा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि यूट्यूबला आता जे पुन्हा एकदा मात्र जॉईन होतील त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. विकेट मैदानावरती दीपेश लोखंडे मात्र बॅक टू बॅक 2 विकेट आहेत, तर 2 विकेट मात्र मिळत असताना पाहायला मिळतात. न्यू मॅन इन प्रसाद जाधव मैदानावरती दाखल होत आहेत. दीपेश लोखंडे समोर प्रसाद जाधव. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर तेज सरळ बॉल होता, त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु लेग पायचा इशारा अंपायर घोषित करतायत. एक धाव तर मात्र या ठिकाणी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राहिल यांच्या हातामध्ये चेंडूची मात्र फेक केली जात आहेत आणि या धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 5. ओहो, आणखीन एक तेज तरार बॉल. दीपेश लोखंडे मैदानावरती प्रभावित मारा करतायत. चांगली गोलंदाजी, लेन चांगली आहे, टप्पा चांगले आहेत आणि तोच मारा मात्र दीपेश लोखंडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तेज तरार भन्नाट मारा मात्र करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक इनवरती माही पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 5. दीपेश यांचं या षटका दरम्यान विचार केला तर आतापर्यंत बॉल फेकून झालेत 4. या बेलचा बॉल देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. दीपेश लोखंडे अभिज्ञपूर्वक मारा मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतायत. सुरुवातीला विश्वनाथनं त्या ठिकाणी प्रभावित केलं, चांगला मारा केला, कमी धावा दिल्या, 4 धावा फक्त दिल्यात. त्यानंतर दीपेश लोखंडे मैदानावरती आले, पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात आणि ती लेंथ मात्र मैदानावरती मेंटेन करण्याचा प्रयत्न करतायत. षटक क्रमांक मैदानावरती डिक्लेअरच्या माध्यमातून मात्र ही धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक या ठिकाणी संपले गेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 7 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने घेऊयात. डीजे भार्गव नवीन गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक महत्त्वाचे खेळाडू आहेत भार्गव. भार्गव यांचा पहिला बॉल. ओ हो, तेज तरार बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला. विकेट किपर भरत पाटील देखील इतक्या प्रचंड वेगाने बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ बॉल मात्र बाईकच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही रन मात्र मैदानावरती मिळाली. सिंगलच्या माध्यमातून आपण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र संघाच्या 8. चांगली गोलंदाजी भार्गव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तेज तरार मात्र गोलंदाजी करणं पसंत करतायत. प्रचंड वेग हा मात्र भार्गव यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने भार्गव. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं विकेट किपर भरत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर चेंडू मैदानावरती फेकून झाले 2 धावा धावफलकावरती संघाच्या आहेत 8. ओ द विकेट. यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर बॅटचं ब्लेड ओपन होतं, चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पुन्हा मात्र पंच घोषित करतायत सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र मैदानावरती फेकून झालं 3 धावा धावफलकावरती आहेत 9 धावा. वेगवान गोलंदाज भार्गव समोर प्रसाद जाधव.
बॅटची एज घेऊन चेंडू मात्र पुन्हा पाठीमागे डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातो. एक धाव तिथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती बदाम 11 संघाची 10 धावा. प्रसाद जाधव यांच्या बॅटमधून जर सलग 3 षटकार आले तर स्वराज पाटील घासकोपरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. पाहूयात ती बॅटिंग मैदानावरती करतात का प्रसाद. समोर माही आहे पुन्हा एकदा. आणखीन एक तेज सरार बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सिंगल पुण्याच्या मैदानावरती आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेलेत. बरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि धावा धावफलकावरती आहेत 11 धावा. टीम बदाम 11 संघाची मात्र ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग. डीजे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर विघ्नेश साकलतोडे मैदानावरती दाखल होत आहेत. अर्नाळा संघासाठी क्रिकेट खेळणारे खेळाडू विघ्नेश साकलतोडे. पहिला बॉल जर आपण पाहिला तर तेज सरळ होता परंतु दिशा भरकडले. लेगस्टंपच्या बाहेर मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंच व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी घोषित करतायत. एक धाव मात्र मिळत असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने संघाची धावसंख्या मात्र वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 12. यावेळचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा बॅटच्या टोला चेंडू लागतोय. चेंडू मात्र निघून येतोय. त्या ठिकाणी करण कलमच्या खेळाडू ते मात्र चेंडूवरती पुढे येत आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा मात्र या ठिकाणी पुन्हा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळते ती 14च्या घरामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती मार्गस्थ आहे. या ठिकाणी षटक अंतिम षटक मार्गस्थ आहेत आणि अंतिम षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉल फेकून झाल्यात 1. डबलचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मात्र फटका खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विश्वनाथ आहेत. विश्वनाथ बॉलला मात्र फील्ड केलाय. दुसऱ्या धाब्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न मात्र नाही पाहायला मिळाला. एकच धाव मात्र मैदानावरती येते आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचत असताना 15च्या घरामध्ये. चेंडू आतापर्यंत फेकून झाला 2 धाबा धावफलकावरती 15. विघ्नेशांचा बॉल पुन्हा पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर मात्र थोडंसं घेऊन गेले. विकेट किपर राहिल यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा 15 धावा मात्र आतापर्यंत उभारल्या गेलेल्या आहेत. या मॅच मध्ये तितका इम्पॅक्ट टाकू शकले नाहीत बदाम 11 संघाचे बॅटर. आणखीन एक चांगला बॉल वेगवान चेंडू मात्र मैदानावरती हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती शेवटचं मार्गस्थ आहेत आणि 4 बॉल आतापर्यंत फेकून झाले असताना धावसंख्या धावफलकावरती 15. बॅटची एज होती पाठीमागे आपण पाहिलं तर राहिल यांच्या हातामधून चेंडू मात्र निसटलाय. जीवनदान मिळालेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 15च्या घरामध्येच मात्र थांबवले गेले आहेत. पुढील मॅच यंगस्टार पापडी आणि विजय 555 दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचे आहेत. येताना सोबत जे काही नियमावली जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन यायचे आहेत. शेवटचा बॉल देखील विघ्नेशांचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रगलिंग बॅटर मैदानावरती करताना पाहायला मिळाले. सुरुवातीला प्रसाद त्याच्यानंतर माही आणि बाद होताना आपण पाहिलं तर रवी बंडा यांना जे जवळजवळ 3 ते 4 खेळाडू सनी यांनाही आपण पाहिलं. धावा धावफलकावरती उभारले गेले त्या मात्र 15 आणि विजयासाठी रन करायच्यात मैदानावरती त्या मात्र 16 धावा. येणाऱ्या बरोबर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 16 धाव्यांचं आव्हान आहे. लक्ष तितकंसं मोठं नाही आणि मोठं तर म्हणता येणार नाहीत इतकं आपण लक्ष पाहिलेलं आहे 16 धाब्यांचं. परंतु क्रिकेटमध्ये चमत्कार नेहमी घडतायत. चमत्कार होतील की नाही होणार याची देखील चर्चा रंगणार आहेत. हा मॅच कशा प्रकारे होईल याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. मी विनंती करेन 2 टीमचे कॅप्टन यंगस्टार पापडी आणि दुसऱ्या बाजूला विजय 555.
Unahan kita kalian terbambo. चला चला कॅप्टन यंगस्टार पापडी आणि विजय 5556 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचे आहेत. नाणेफेकीचा कॉल आहे तर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. येताना सोबत जे काही नियम अटी जे काही आहेत ते तुम्हाला फॉर्मॅलिटीज तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतील आणि त्यानंतर पुढचा मॅचची सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. जशी मॅचला सुरुवात होईल जशी इनिंगला सुरुवात होईल या पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूयात एक गोड आवाज भरत मोरे सरांचा आवाज आपण ऐकूयात. 16 धावांचं लक्ष मैदानावरती असणार आहे. तर मंचावरती उपस्थित सन्माननीय वसईराव बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार ऋषिदादा देसाई यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल स्टुडंटचे गुरु संख्ये त्यांचे जवळचे मित्र आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. मी विनंती करेल गुरु यांना की आपण सन्मानित करायचं आहे ऋषिदादा देसाई यांना. यंग बॉईज वसई पाठला करायचा 16चा. तत्पूर्वी मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान. थँक्यू सो मच ऋषिदादा देसाई, आपण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. येस लेट्स प्ले. नासिर सरांचा इशारा आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वसई तालुक्यातील 2 मातब्बर अष्टपैलू खेळाडू. एका बाजूला विश्वनाथ जाधव. ओहो व्हेरी फास्ट बॉल. शहराच्या पहिल्या चेंडूवरती विश्वनाथ जाधव बॅक टू द डिपार्ट गॉन. DJ Sahil. Are you ready? थँक यू डीजे. विश्वनाथ जाधव बाद. नॉन स्ट्रायकिंगला भरत पाटील आहेत आणि त्यांच्या साथीने आता मैदानाच्या आतमध्ये भार्गव मॅन इन फॉर्म. परंतु बदाम 11 संघ यावेळेला कशा प्रकारे या 16 धावांचा बचाव करतो यावरती सर्वांच्या नजर आहेत. सोपं नाहीये. ही खूप मोठ्याने डिफिकल्ट टास्क आहे आणि या टास्कला कशा प्रकारे कंप्लीट करायचं आहे त्याच्यासाठी कशा प्रकारचं प्लॅनिंग झालंय यावरती सर्वांच्या नजर आहेत. इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये विनोद बंडा यांना आपण पाहतोय. बदाम 11 म्हणजेच बदाम वन ऑफ द लीजेंड प्लेयर संजय रिंजड जो आज आपल्यामध्ये नाही आणि त्या या सर्वांचा म्हणजे आपणा सर्वांचा मित्र आणि या मित्राच्या आठवणीमध्ये या सर्व मित्रांनी दिलेले या टीमचं नाव म्हणजेच बदाम 11. आज जरी नसला तरी सुद्धा या नावाने त्याची आठवण आणि त्याची जे जो काही चेहरा आहे तो सर्वांच्या नजरेसमोर राहतोय आणि त्याच्या नावाचा संघ हा मैदानात खेळ करत असताना. आशिष छोरा भार्गवसाठी पुढील चेंडू. नेक्स्ट बॉल. हो क्या बात आहे. शानदार डिलिव्हरी. रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक उपयुक्त आणि सर्वाधिक सक्सेस मानली जाणारी ही डिलिव्हरी म्हणजे शॉर्ट ऑफ लेंथ. आखूटप्यात चेंडू तेज तर्रार वेगवान नाकाच्या जवळून कानाच्या जवळून तेज तर्रार दिशेने जाणं आणि ते 2 चेंडू हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू विश्वनाथचा आणि त्यानंतर मात्र भार्गवसाठी हाताळलेला चेंडू. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. शानदार बॉलिंगचा नजारा. धावा कमी असल्या तरी सुद्धा लढवय्या वृत्ती दाखवतात मैदानात जाते. धावपलकाचा श्रीगणेश झालाय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 16 धावांचा पाठलाग करत असताना पहिली धाव घेण्यासाठी 3 चेंडू बघावे लागल्यात. असंच जर चित्र राहिलं तर मात्र येणाऱ्या 4 षटकामध्ये सुद्धा 16 धावा अवघड होऊ शकतात. पण तितकंसं अवघड राहणार नाहीये. मोठी स्टारकास्ट आहे. भरत पाटील यांना स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव. रबर बॉल क्रिकेटच्या परिभाषेला भलीभाती जाणतात. गेले कित्येक वर्ष
या खेळाला चांगल्या रीतीने त्याने परखलंय. अप्परकट, चेंडू मागे निघून गेलाय. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा पंचांकडून येतोय, परंतु त्या अगोदर एक धाव चोराच्या या चेंडूवरती भरतने कंप्लीट केली आहे. स्ट्राइक रोटेट खेळली जाणार आहे. 2 धावा धावपलकावरती आहेत. एक रेशो आपण फक्त सांगितला, जर का 3 चेंडूनंतर 1 धाव आली तर 6 चेंडूनंतर 2 धावा येतात आणि 2 धावा एका षटकामध्ये आल्या तर 4 षटकामध्ये 8 धावा होतात आणि 16चं टार्गेट आहे. हे फक्त कॅल्क्युलेशन आहे, परंतु ही जी स्टारकास्ट आहे सच लाजवाब आणि चांगली साईट यंग बॉईज वसईची पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. ओहो, व्हाट अ कॅच सनी. कट करायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु चेंडूने बॅटची एज घेतली. फेज जास्त ओपन झाला होता आणि असं असताना स्लिप मध्ये चांगला झेल सनीने टिपलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. भार्गव गॉन. जाऊ त्यानं घरी, मुझे अपने घर जाना है. अरे तू जा रे. थँक्यू डीजे. काय इंटरेस्टिंग षटक राहिलंय. भार्गव बाद, विश्वनाथ बाद आणि आता नवीन फलंदाज करण माळी मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. कळमचा हार्ड हिटर बॅटर. 2019च्या वर्षामध्ये चंदन सरच्या मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूने केली होती रबर बॉल क्रिकेटमध्ये मयूर मागेलाच्या अगेन्स्ट, आणि तो मात्र आता मैदानात आला या जीवदानीच्या मैदानावरती. पुन्हा एकदा या रबर बॉल क्रिकेटमध्ये आपली पेशकश सादर करण्यासाठी. मॅच अजूनही ऑन आहे, काही घडू शकतं. कदाचित असं सुद्धा होईल की हा ऐतिहासिक सामना या मैदानावरती पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय. आशिष शोराच्या समोर करण माळी. ओहो, उसळी घेणारा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज बीट. रवी बंडाने आपलं काम पूर्ण केलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकती धावा आहेत 2. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर उर्वरित चर्चेकडे जाऊयात. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. चर्चा केली जाते. विनोद बंडा, सनी, आदित्य परोळेकर, महेश सकपाळ माही, संजय, रवी बंडा एकत्रित येत आहेत, चर्चा करतायत. बघूयात काय या चर्चेतून साध्य होतंय. आणि अखेरकार दुसरं षटक हाताळण्यासाठी सनी यांना आमंत्रित केलंय. बघा, भरत पाटील आहेत, या प्रकारच्या मॅचेसला फिनिश करण्यात ते चांगल्या प्रकारे जाणतात. आणि एकंदरीत यंग बॉईज वसईची साईड जर आपण बघितली तर हे धावफलक त्यांच्यासाठी उजव्या हाताचा खेळ आहे. खूप चांगल्या रीतीनं जाणतात प्रेक्षकगण की यांची खासियत काय आहे. यांची टॉस बाकी आहे. यंगस्टार पापडी आणि विजय 555. चला, दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉससाठी या. हो, बॅटची एज घेऊन, इनर एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. कदाचित चेंडू पाहता असं वाटतं की खेळपट्टीवरती पाण्याचा प्रभाव जास्त आहे. पाणी म्हणजे अजूनही खेळपट्टीवरती असावं, कदाचित असं काहीसं चित्र या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. पहिला चेंडू भरतला खेळत असताना थोडीशी अडचण, परंतु मगाचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा डोक्यामध्ये फिरतंय. ऑन साइडला केलं. हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे जरूर होते, परंतु पाय निसटल्या काढणाऱ्या चेंडूपर्यंत पोहोचता आलेला नाहीये. तिथे हेलिपॅड आहे आणि पावसाळी क्रिकेट याचसाठी जाणलं जातं. पाय निसटणं, घसरणं, त्यानंतर स्वतःला बॅलन्स करणं, चेंडूला अडवणं, चेंडूला सोडणं, अनेक झेल मिस होणं, या सर्व बाबी आपण पाहत असतो. आणि अशा प्रकारची काहीशी एक रील सुद्धा फेमस झाली होती जी सर्वांच्या स्टेटसमध्ये होतं, पावसाळा कमिंग सून. धावपलकती धावा 3. 2 चेंडूचा खेळ झालाय. करण माळी याच्या समोर सनी. एक लो स्कोरिंग मॅच वेगळ्या दिशेने जात असताना. हो, जास्त चापटण्याचा प्रयत्न, जास्तच उसळी आणि त्या उसळीला दंडित केलं जात आहे वाईट नाही.
1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा आलाय. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर अनुभवी खेळाडू नासिर भाई म्हणजे नासिर सर एका बाजूला आहेत, त्यानंतर विशाल नाईक सर आणि त्याचबरोबरीनं राजेश तळाशेलकर सर. चेंज ऑफ पेच, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आदित्य परुळेकर चेंडूच्या दिशेने जात आहेत, परंतु चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावफलकाची धावा 5, चेंडूचा खेळ झालाय 3. दुसरं षटक मार्गस्थ 16चा पाठलाग होतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही मॅच पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग तितकीशी खासी झाली नाही आणि ते न होत असताना पूर्णपणे प्रभावी कामगिरी गोलंदाजाने करून दाखवली, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये जी काही झुंज देतोय बदाम इलेव्हनचा संघ तो खरोखरच अतिशय वाखणण्याजोगा आहे. सनी पुन्हा एकदा भरत पाटील यांच्या समोर. अपरकट, यावेळेला चेंडूला खेळायचं होतं. पॉइंट षटको खेळून चेंडू निघून गेलाय. 1 2 3 नाही 2, फक्त 2 धावा. प्लेयर आतमध्ये थांबा. पोलाड प्लेयरने जाऊ नका, बॉल आणला जाईल बाहेरून. यंगस्टर पापडेने विजय 666 कर्णधार आपण टॉस साठी या. एक लो स्कोरिंग मॅच, थोडीशी हाय व्होल्टेज बनताना दिसते. धावफलकाची धाबा 7 आहेत, 2 चेंडू अजून शिल्लक, 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. या षटकामध्ये येणारे 2 चेंडू निर्धाव आले तर अजून मजा येईल, कारण 9 धावांची 12 मध्ये गरज असेल आणि आतापर्यंत त्या धावा आल्या नाहीत, हे थोडस चिंतेचं कारण असू शकतं. लपेटण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु नंतर चेंडू अडवलाय. झेल घेणं गरजेचं होतं, झेलसाठी जाणं गरजेचं होतं. प्रसाद थोडेसे उशिरा झाले आणि त्यामुळे मला वाटतंय हा वेट करत असताना चेंडूला अडवलंय. 2 धावा तोपर्यंत, एकच धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. 1-1 धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, परंतु फिल्डिंग करणारा संघ जाणतोय हे धावफलक तितकंसं मोठं नाहीये, त्यामुळे 1-1 धाव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. ओ रवी बंडा टिपलाय झेल, संपलाय करण माळीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक आदरा यंग बॉईज वसई संघाला. थँक्यू डीजे. षटक संपलंय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. अजून येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये 8 ची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी इंटरेस्टिंग इक्वेशन आहे, का तर मागील 2 षटकामध्ये आल्यात 8 धावा, धावांची गरज आहे 16 धावांची आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सुद्धा 8 धावा पाहिजेत. विकेट गेलेले आहेत 3 आणि त्यानंतर आता जे उर्वरित फलंदाज आहेत, भरत पाटील असतील, नवीन आलेला फलंदाज विघ्नेश साखळतोडे असतील, यांच्यासाठी ती 8 धावा करण्याची टास्क आहे. खरोखरच वाखाणण्याजोगी कामगिरी ॲज अ बॉलिंग युनिट, ॲज अ फिल्डिंग युनिट म्हणून करते बदाम इलेव्हनची टीम. संघर्ष इतका मोठा करा की समोरच्याला वाटलं पाहिजे की हा आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम सामना होता. मंगेश म्हात्रे नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. समोर भरत पाटील. चर्चा केली जाते विनोद बंडा आणि महेश सकपाळ माही यांच्या माध्यमातून नक्की काय करावं. 8 धावांना वाचवण्यासाठी सुद्धा संघर्ष केला जातो. इसी का नाम आहे क्रिकेट दोस्तों. कोणी 71 धावांचा पाठलाग करत असताना कमी पडले, कोणी 56चा धावा यशस्वीरित्याने पार पडला. आता इथे 16 धावांचा. ओहो, यावेळेला यष्टीच्या बाहेरचा चेंडू निघून गेलाय. छोरा चेंडूवरती आहे. 1 धाव कंप्लीट. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ये क्या हुआ सनी. सनी से बात नाही बनी. 1चं रूपांतर 2 मध्ये. तिसरी घेण्याचा प्रयत्न आणि ती तिसरी धाव मात्र घेता आलेली नाहीये, कारण बॅक चांगल्या प्रकारे केलंय. वंश गुप्ता त्या ठिकाणी होते. मंगेश म्हात्रे उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न भरत पाटील यांचा. माहित आहे मंगेश म्हात्रे अनेक वेळा भरत पाटील यांच्या समवेत साथीनं अपोजिट खूप वेळा खेळलेले आहेत आणि एकच परिसर आहे, त्यामुळे
तितकंच अवघड जाणार. चेंडूला उडवलंय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल नाही झाला, निघून गेलाय चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. कल्पेशच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय विजयी षटकारांनीशी यंग बॉईज वसई या संघानं. हार्ड लक बदाम 11. धावा कमी होत्या परंतु संघर्ष अतिशय चांगला होता. आपल्या या खेळीला सुद्धा एक मानाचा सलाम. चला यंगस्टार पापडी आणि विजय 555 आपण टॉस साठी या.